कार्यक्रमाची तयारी करताना आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये कोर टीममध्ये चर्चा चालू होती की कार्यक्रमाच्या निमित्ताने चाणक्य आणि सरांना शोभेल असं काय करावं। सगळ्यांना जाणीव होती की केवळ फक्त सरांचं कौतुक केलं, सरांची जीवनकथा सांगितली आणि आपण परत गेलो तर हे काही सरांच्या कामाला शोभेल असं अजिबातच नाही। या चर्चेमध्ये आम्हाला सगळ्यांना सरांचीच शिकवण आठवली, ती म्हणजे माणसापेक्षा विचार मोठा असतो। नेता नसला तर पळ काढायची नसते, हे सरांनीच त्यांच्या एका व्याख्यानामधनं दिलेली शिकवण आहे। आणि आम्हाला वाटलं की याच निमित्ताने आपण तो विचार पुढे चालू ठेवूयात। सरांनी ज्या विचारांची मशाल पेटवली ती आता तुम्ही व्हिडिओमध्ये जे सगळे पाहिले ती म्हणजे चाणक्याची कोर टीम, सगळे सरांचे विद्यार्थी, आणि प्रत्येकाने निश्चय केलेला आहे की आता सरांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी चाणक्य मंडलला आयुष्य अर्पण केलेलं आहे। मग चर्चा वळाली की ठीक आहे, सरांचे विचार म्हणजे काय, तर अर्थातच आजच्या कार्यक्रमाचा विषय म्हणजे शिक्षक आणि कार्यकर्ता। तर असंच सरांचे विचार आणि कार्यकर्ता आणि शिक्षकाचे विचार जिवंत ठेवणारे अनेक लोक आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असतात। सरच आम्हाला सांगत असतात की आपल्या देशामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांचा अभाव नाही, पण आपल्या ह्या क्षेत्राला प्रॉब्लेम आहे तो लोन वुल्फ वॉरियरचा, की प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी झटत असतो, पण तो मोर ऑर लेस एकटा असतो। त्यांचं जर नेटवर्क एकत्र करता आलं तर सगळ्यांच्याच शक्तीचा गुणित श्रेणीनी वाढ होईल। आणि ह्याच विचारांनी आम्ही कार्यकर्त्याचा सन्मान करण्यासाठी मगाशी मी गिरीश कुलकर्णींचा उल्लेख करताना जो चाणक्य मंडलचा पुरस्कार सांगितला तो तर स्थापन केलेला आहेच आहे, पण आता शिक्षक याच्याकडे वळायचे। त्यामुळे तोच विचार जिवंत ठेवता आणि असे आदर्श शिक्षक आपापल्या क्षेत्रामध्ये जिकडे काम करतायत त्यांना आयडेंटिफाय करण्याकरता आम्ही दुसऱ्या एका सन्मानाची स्थापना करत आहोत, तो म्हणजे अविनाश धर्माधिकारी शिक्षक सन्मान पुरस्कार। या पुरस्काराचे दोन भाग आहेत। पहिला भाग म्हणजे युवा शिक्षक पुरस्कार। युवा, कारण शेवटी सरांनी पण वयाच्या 16व्या वर्षीच शिकवायला सुरुवात केली। तर याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पहिल्यांदा हा पुरस्कार प्रदान करणार आहोत। त्यामुळे 2026चा पहिला श्री अविनाश धर्माधिकारी शिक्षक सन्मान पुरस्कार पहिला भाग, युवा शिक्षक पुरस्कार हा श्री आदित्य अभ्यंकर सर यांना प्रदान करण्यात येत आहे। मी रोहिणी गुट्टेताई यांना विनंती करतो की त्यांनी मानपत्राचे वाचन करावे। डॉक्टर आदित्य अभ्यंकर यांना, शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचे सर्वात सामर्थ्यशाली माध्यम आहे। शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा शिल्पकार देखील असतो। डॉक्टर आदित्य अभ्यंकर असेच एक असामान्य शिक्षक आहेत। त्यांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला आधुनिक विज्ञान, प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा यांचा अनोखा संगम दिसतो। पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करून त्यांनी अमेरिकेतल्या कार्लसन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि PhD संपादित केलेली आहे। डॉक्टर अभ्यंकर यांनी संस्कृतमध्ये MA, तत्त्वज्ञानात पदव्युत्तर पदवी आणि व्यवस्थापनातील MBA या पदव्या देखील मिळवलेल्या आहेत। तसेच त्यांनी संस्कृतमध्ये देखील PhD केलेली आहे। शिक्षक म्हणून डॉक्टर अभ्यंकर यांचे योगदान विलक्षण आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तंत्रज्ञान संकुलनाचे डीन, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून ते गेल्या 2 दशकांहून अधिक काळ मार्गदर्शन करत आहेत।
संशोधनाच्या क्षेत्रात डॉक्टर अभ्यंकर यांची कामगिरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवली गेली आहे. त्यांच्याकडे 8 अमेरिकन पेटंट्स, 14 भारतीय पेटंट्स, 30पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय जर्नल पेपर्स, 40पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय परिषदेतील संशोधन पत्र आणि $2.5 दशलक्ष संशोधन निधी मिळवण्याचा विक्रम आहे. त्यांनी भारताच्या आधार प्रकल्पासाठी मानके ठरवण्यात देखील महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे, ज्यामुळे भारताच्या डिजिटल क्रांतीला बळकटी मिळालेली आहे. त्यांनी IEI सायंटिस्ट ऑफ द इयर 2011, सर CV रामन पुरस्कार 2015 या राष्ट्रीय सन्मानांनी देखील यांना गौरवण्यात आलेले आहे. परंतु त्यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे ते एक समर्पित शिक्षक आहेत, जे तरुण पिढीला केवळ तांत्रिक कौशल्यच नाही तर संशोधनाची वृत्ती, नाविन्यपूर्ण विचार आणि भारतीय मूल्यांचा अभिमान यांचा संगम देखील शिकवत आहेत. नवीन पिढीचे शिक्षक म्हणून डॉक्टर अभ्यंकर यांचे कार्य अनुकरणीय आहे. तरुण संशोधकांना मार्गदर्शक करून त्यांच्यात वैश्विकतेचं भान निर्माण करण्याचं कार्य डॉक्टर अभ्यंकर यांनी केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि देश-विदेशात देखील नावलौकिक मिळवलेला आहे. डॉक्टर आदित्य अभ्यंकर यांच्या शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील भरीव योगदानाला सन्मान करण्यासाठी, त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यासाठी चाणक्य मंडल परिवार त्यांना 2026चा श्री अविनाश धर्माधिकारी शिक्षण सन्मान, युवा शिक्षक पुरस्कार आणि हे प्रमाणपत्र प्रदान करीत आहे. मी अभ्यंकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तद्दिव्यमव्ययं धाम सारस्वतमुपास्महे यत्प्रसादात् प्रलीयन्ते मोहान्धतमसच्छटाः. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आपल्या सगळ्यांचंच प्रेरणास्थान अविनाश धर्माधिकारी सर, म्हणजेच सगळ्यांचे लाडके अविदा, धर्माधिकारी मॅडम, श्रद्धेय रहाळकर सर, डॉक्टर भूषण केळकर सर, की ज्यांचा अकल्पित नावाचा जो कविता संग्रह आहे तेव्हापासून मी त्यांचा चाहता आहे, आणि हे सगळेच राष्ट्र निर्मितीसाठी स्वतःला झोकून देऊन काम करणारे सगळे दिग्गज, व्यासपीठाच्या समोर बसलेले सगळे मान्यवर, 2च मिनटं बोलणारे शिक्षक असलो तरी काळजी करू नका. सर्वप्रथम चाणक्य मंडळचे मी मनापासून आभार मानतो. हा पुरस्कार स्वीकारताना मनात अतिशय आनंदाची आणि कृतज्ञतेची भावना आहे. 2 कारणांसाठी. एक म्हणजे युवा पुरस्कार, म्हणजे अजून आपल्याला कोणीतरी युवा मानतं याचा एक आनंद आहे, आणि दुसरं म्हणजे आजचा दिवस इतका मंगल आहे, इतका पवित्र आहे, इतका पावन आहे. ज्यांनी राष्ट्र निर्मितीसाठी स्वतःच्या स्वार्थत्यागाला संपूर्णतः तिलांजली दिली, त्या स्वामी विवेकानंदांच्या आणि जिजाऊसाहेबांच्या जयंतीचा आज दिवस आहे, आणि इतक्या मंगल दिवशी हा पुरस्कार मिळतोय याचा विशेष आनंद आहे. पुरस्कार स्वीकारताना फक्त एवढंच म्हणेन की माझ्या सद्गुरूंनी, माझ्या वडिलांनी, गुरुदेव शंकर अभ्यंकरांनी मला एकच गोष्ट शिकवली आहे की पुरस्कार हा कधीही एकट्याचा नसतो. त्यामुळे या पुरस्कारामध्ये
माझे सर्व गुरु, माझे आईवडील, माझे कुटुंबीय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे सगळे लाडके विद्यार्थी. जेवढा हा पुरस्कार माझा आहे तेवढाच हा पुरस्कार त्या सगळ्यांचा सुद्धा आहे. त्यामुळे त्या सगळ्यांच्या वतीनं मी हा पुरस्कार स्वीकारतो आहे. दुसरं म्हणजे पुरस्कार स्वीकारला की जबाबदारी वाढते, याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मी फक्त एवढंच सांगेन की संशोधन ही आपल्या देशाची नितांत आवश्यकता आहे. एक फक्त उदाहरण जे मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो ते फक्त सांगेन की ब्रिटिशांनी जे मॅकॉलेचं मिनिट आपल्या डोक्यावर थापलं, त्याच्यामुळे विचार करण्याची शक्ती, प्रश्न विचारण्याची शक्ती जी पूर्वी गुरुकुलांमध्ये होती ती इतकी कमी होत गेली. आपण सकाळी उठल्यावर जे कॅलेंडर आपल्या भिंतीवर बघतो, आत्ताच 2026 सुरू झालं आहे, जानेवारी महिना सुरू आहे, पुढचा महिना फेब्रुवारी असेल आणि अचानक फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 दिवस. गडबड नाही वाटत? लीप वर्ष असेल तर 29, बाकी सगळ्या महिन्यात 30 किंवा 31 दिवस. मी मशीन लर्निंग या विषयात काम करतो आणि आम्ही ज्या आज्ञावली आणि प्रणाली तयार करतो, आम्ही असं म्हणतो की आयट्रेशन आफ्टर आयट्रेशन दी अल्गोरिदम मार्चेस ऑन टुवर्ड्स ऑप्टिमम सोल्युशन. त्यामुळे इंग्रजी भाषेत ही म्हण आहे, मार्चिंग ऑन टुवर्ड्स समथिंग. सैन्यामध्ये मार्चिंग सॉंग्स गायली जातात. आपण जानेवारी ऑन असं कधी म्हणत नाही, आपण मार्च ऑन असंच म्हणतो. त्यामुळे लेट्स प्ले अ गेम. मार्च हा जर पहिला महिना असं गृहीत धरलं, एप्रिल, मे असं करत करत आपण जेव्हा 7व्या महिन्यापर्यंत पोचतो, संस्कृतमध्ये 7ला म्हणतात सप्त आणि त्यापासून आपल्याला मिळतो सप्टेंबर. 8 म्हणजे अष्ट, त्यापासून आपल्याला मिळतो ऑक्टोबर. 9 म्हणजे नवम, त्यापासून आपल्याला मिळतो नोव्हेंबर. आणि 10 म्हणजे दशम, त्यापासून आपल्याला मिळतो डिसेंबर. आणि आता फेब्रुवारी महिन्यात जर आडनेडे दिवस आले तर आपण समजू शकतो, कारण तो शेवटचा महिना आहे. जेवढे दिवस राहिले ते सगळे टाकून दिले शेवटच्या महिन्यात. हे सगळं कधी? जर आपण मार्चपासून आपल्या कॅलेंडरची सुरुवात केली तर. हे फक्त एक वानगी दाखल एक छोटंसं उदाहरण आहे. अशा अनेक गोष्टी ज्या ब्रिटिश शिक्षण प्रणालीमुळे आपण अंधपणे स्वीकारतो आणि त्यामुळे संशोधनाची धारा परत एकदा भारतीय ज्ञान प्रणालीमार्फत आपल्या देशात परत आणण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून हे जे नवं विश्वविद्यापीठ निर्माण होतं आहे त्यामध्ये अविदा मला काम करायला खरंच खूप आवडेल. यथाशक्ती मला जे शक्य आहे ते योगदान मी नक्की देईन. परत एकदा चाणक्य मंडल परिवार, माननीय अविनाश धर्माधिकारी सर आणि आपणा सर्वांचं ऋणशिरोधार्य करतो आणि थांबतो. भारत माता की. धन्यवाद. धन्यवाद सर.